खरं तर सातारा लोकसभा निवडणुकीचा काल निकाल लागला आणि या निकालाच्या संदर्भात आज विश्लेषण करणार आहे. 6 विधानसभा मतदारसंघाचं हे विश्लेषण असणार आहे. खरं तर हे विश्लेषण का महत्त्वाचं आहे? कारण या निवडणुकीमध्ये पहिल्या दिवसापासून ते आजपर्यंत आखो देखा हाल कसा होता, निकाल काय लागला, कोण कुठं चुकलं आणि कोण कशा पद्धतीने विजयी झालं आणि कोणाची मुवमेंट चुकली यावर आपण आज विश्लेषण करणार आहोत. नमस्कार, मी विकास भोसले. आपण पाहताय महाराष्ट्र लाईव्ह. खासदार उदयनराजे भोसले हे महायुतीचे उमेदवार म्हणून सुरुवातीच्या काळापासून समोर आले आणि तेव्हापासून खऱ्या अर्थानं सातारा लोकसभेच्या निवडणुकीला सुरुवात झाली. यानंतर महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असेल याबाबत चाचपणी झाली. विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिल्यानंतर खऱ्या अर्थानं अंतर्गत घडामोडीला सुरुवात झाली आणि कोण उमेदवार असेल, शशिकांत शिंदे असतील की सुनील माने असतील की सारंग पाटील असतील, या संदर्भात चर्चा सुरू झाल्या आणि अखेर निष्ठावंत कार्यकर्ते असलेल्या शशिकांत शिंदे यांना संधी मिळाली. ही झाली सुरुवातीची पार्श्वभूमी. यानंतर अधिकृत उमेदवार 2 झाले. यानंतर एकूण 16 जणांनी अर्ज भरले. हा इतिहास सर्वांना माहिती आहे. आजचा महत्त्वाचा विषय आहे उदयनराजे भोसले यांचा झालेला 32,771 मतांनी झालेला विजय हा त्यांनासुद्धा समाधान देणारा नाही आणि शशिकांत शिंदे यांनासुद्धा मोठा धक्का आहे. कारण नुकताच त्यांनी विधानसभेमध्ये पराभव स्वीकारलेला गेल्यावेळी आणि आत्ताचा हा लोकसभेचा पराभव म्हणजे शशिकांत शिंदे यांच्या राजकीय कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे. खरं तर काय घडलं, काय बिघडलं यावर आपण चर्चा करणार आहोत. अनेक मीडियांनी अनेक विश्लेषणं झाले असतील, अनेक आज दैनिकामध्ये सुद्धा बातम्या असतील, मात्र पडद्यामागची स्टोरी मी तुम्हाला आज सांगणार आहे. खरं तर सातारा, कोरेगाव आणि कराड दक्षिण या 3 विधानसभा मतदारसंघानं खासदार उदयनराजे भोसले यांना निर्णायक आघाडी दिली. याचबरोबर पाटण, कराड उत्तर आणि राहिला तो म्हणजे वाई या 3 विधानसभा मतदारसंघामध्ये शशिकांत शिंदे यांना आघाडी मिळाली. खरं तर साताराची मोठी गंमत आहे. म्हणजेच सातारा आणि जावलीमध्ये खूप काही अंतर्गत घडामोडी झाल्या. सातारा शहर आणि तालुक्यानं उदयनराजे भोसले यांच्या 70 ते 72% मतदारांनी उदयनराजेंना पाठिंबा दिला. मात्र जावली जो मतदारसंघ आहे, जावली तालुका जो आहे, त्यांनी आपल्या भूमिपुत्राला म्हणजे शशिकांत शिंदेंना साथ दिली. पण एकंदरीत सातारा विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण असलेलं जो लीड आहे ते लीड होतं 36,233 मतांचं. म्हणजेच खरं तर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी खूप प्रामाणिक काम केलं, त्याबद्दल दुमत नाही. आणि इथंच खऱ्या अर्थानं उदयनराजे यांचा विजय हा खूप महत्त्वाचा झाला. दुसरा मतदारसंघ वाईमध्ये खूप विचित्र पद्धतीनं काम झालं. वाईमध्ये महाविकास आघाडीचे म्हणजेच अजित पवार गटाचे आमदार मकरंद पाटील, नितीन काका पाटील हे प्राबल्य असलेले हे व्यक्तिमत्व विद्यमान आमदार आहेत. नितीन काका जिल्हा बँकेचे अध्यक्ष आहेत. मात्र अपेक्षेसारखं वाई विधानसभा मतदारसंघामध्ये काम झालं नाही, असा हा रिझल्ट सांगतोय. मी तुम्हाला रिझल्ट सांगणार आहे. खरं तर 6,743 मतांनी उदयनराजे भोसले वाई विधानसभा मतदारसंघात पिछाडीवर आहेत. याचं कारणाची अनेक कंगोरे आहेत. खरं तर स्वतः नितीन काका इच्छुक होते, यामुळे सर्व कार्यकर्ते नाराज होते. तो नाराजी शेवटपर्यंत दूर झाली नाही. मात्र एक गोष्ट झाली, अजित पवार यांची सभा जी झाली वाईमध्ये, यामध्ये नितीन काकांना आमदार करतो, 1 लाखाचं मताधिक्य द्या, या वक्तव्यानंतर बऱ्यापैकी सुधारणा झाली आणि वाईमध्ये खरं तर दोन्ही समसमान पारडं पाहायला मिळाले. मात्र शेवटच्या टप्प्यामध्ये सुद्धा उदयनराजे भोसले यांना वाई विधानसभा मतदारसंघातून मोठा धक्का बसला. विशेषतः पाचगणी, महाबळेश्वरचा काही भाग, खंडाळा भागामध्ये, या 3 भागामध्ये मोठ्या प्रमाणात उदयनराजे भोसले यामध्ये खूप पिछाडीवर राहिले.
आणि शशिकांत शिंदेंनी आघाडी घेतली. म्हणजे वाई विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीला साजेसं काम झालेलं नाही, हा आकडेवारीवरून तर स्पष्ट होत आहे. मात्र दुसरा पुढचा मतदारसंघ म्हणजे कोरेगाव मतदारसंघामधून कोरेगाव मतदारसंघामध्ये उदयनराजे भोसले विरुद्ध शशिकांत शिंदे अशी जी लढत होती, शशिकांत शिंदे इथून आघाडी घेतील कारण त्यांचा होम पिच ग्राउंड आहे. म्हणजेच जरी पराभव झाला असला तरी शशिकांत शिंदे प्रत्येक कार्यकर्ता, प्रत्येक गावातील व्यक्तींना बऱ्यापैकी त्यांची केडर असल्यामुळं लोकसभेमध्ये लीड घेतील असं दिसत होतं. मात्र यांचा वारू आमदार महेश शिंदे यांनी रोखलेला आहे आणि तब्बल कोरेगाव मतदारसंघामधून 6,835 इतकं मताधिक्य उदयनराजेंना मिळालेलं आहे. म्हणजेच जवळजवळ 7,000नी शशिकांत शिंदे त्यांच्याच मतदारसंघामध्ये मागं पडलेले आहेत. हा त्यांच्या पराभवाचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि महेश शिंदे, आमदार महेश शिंदे यांनी केलेल्या उत्कृष्ट कामाचा नमुना म्हणजेच हा आलेला कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून आलेला रिझल्ट आहे. कराड दक्षिणचा जर विचार केला तर आत्तापर्यंतच्या इतिहासात मी काय म्हणतोय बघा, कराड दक्षिण मतदारसंघामध्ये काँग्रेस व्यतिरिक्त कधीही कुठल्या उमेदवाराला कधीही आघाडी मिळाली नाही, हा इतिहास आहे. मात्र डॉक्टर अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली कराड दक्षिणमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं आणि चांगलं नियोजन करून उदयनराजे भोसले यांना 416 मतांची आघाडी भाजपनं या ठिकाणी या मतदारसंघामध्ये घेतली. खरं तर गेल्या वेळी साधारणतः 33,000 मतांची आघाडी ही महाविकास आघाडीची म्हणजेच राष्ट्रवादीचे उमेदवार खासदार श्रीनिवास पाटील यांना होती. यामुळं हे 33,000चं लीड तोडून पुढं जाऊन आणखी एक पाऊल हा डॉक्टर अतुल भोसले यांचं यश म्हणावं लागेल. आणि आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्यासाठी धोक्याची घंटा आहे, कारण पृथ्वीराज चव्हाण हे राज्याचं नेतृत्व करत आहेत महाविकास आघाडीचं. आणि त्यांनी छाती ठोकपणे सांगितलं होतं की काही करून 25,000चं लीड हे महाविकास आघाडीच्या उमेदवाराला राहील असं त्यांनी जाहीर भाषणामध्ये सांगितलं होतं. मात्र यामध्ये आमदार पृथ्वीराज चव्हाण हे पिछाडीवर गेलेले दिसत आहेत. कराड उत्तरमध्ये तर इतिहास घडला. म्हणजे विशेष म्हणजे गेल्या वेळी साधारणतः 52,000चं लीड या ठिकाणी खासदार श्रीनिवास पाटलांना होतं कराड उत्तरमधून. साधारणतः सर्वांची अपेक्षा अशी होती की 25,000पर्यंत लीड राहील किंवा 20,000पर्यंत राहील. मात्र जवळजवळ भाजपनं इतकी जोरदार या ठिकाणी मुसंडी मारली. खरं तर त्याचं श्रेय द्यायला लागेल भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, मनोजदादा घोरपडे, रामकृष्ण वेताळ, भीमराव पाटील यांच्यासारखी जी दिग्गज मंडळी आहेत, या सर्व मंडळींनी हा आमदार बाळासाहेब पाटील यांचा मेरू हा रोखलेला आहे. आणि त्यांनी कराड उत्तरमधून साधारणतः फक्त कराड उत्तरमधून 1,824 इतकं मताधिक्य हे शशिकांत शिंदेंना मिळालेलं आहे. खरं तर शशिकांत शिंदेंची खूप मोठी अपेक्षा होती कराड उत्तरमधून साधारणतः 25,000 ते 30,000चं मताधिक्य मिळेल, कराड दक्षिणमधून 20,000-1,000चं मिळेल असं त्यांचं जे कॅल्क्युलेशन होतं 50,000 मताधिक्याचं, ते मात्र खूप कमी झालेलं दिसतंय. 50,000चं मताधिक्याची कॅल्क्युलेशन 1,000वर आलं, यामुळे त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. म्हणजेच कराड उत्तरमध्ये मिळालेला कमी मतं यामुळं शशिकांत शिंदेंचा हा पराभव झालेला आहे. खरं तर पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी खूप मोठ्या मोठ्या गप्पा मारल्या आणि 1,00,000चं मताधिक्य उदयनराजेंना देऊ अशा जाहीर भाषणामध्ये वल्गना केल्या. मात्र विशेष म्हणजे पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये पालकमंत्री शंभूराज देसाई हे जवळजवळ 2,943 इतक्या मतांनी पिछाडीवर आहेत. म्हणजेच उदयनराजे भोसले हे 2,943 मतांनी पिछाडीवर आहेत. या ठिकाणी महाविकास आघाडीचे शशिकांत शिंदे हे आघाडीवर गेले. म्हणजेच पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केलेल्या कार्याबद्दल किंवा त्यांच्या एकंदरीत राजकीय वाटचालीबद्दल सुद्धा आता सध्या मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. एकंदरीतच काय तर उदयनराजे भोसले यांनी या निवडणुकीमध्ये सलग 4थ्यांदा निवडून येऊन एक विक्रम केला आहे. तो म्हणजेच नवमहाराष्ट्र शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण
यांनी सुद्धा 4 वेळा या सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडून जाण्याचा विक्रम केला होता. त्याच विक्रमाची बरोबरी खासदार उदयनराजे भोसले यांनी केलेली आहे. एकंदरीतच काय तर हा जो निकाल जो आहे, काटावरचं जरी बहुमत मिळालेलं असलं उदयनराजेंना, तरी काटेकी टक्कर मोठी झाली आणि महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीची लढाई ही महायुतीनं जिंकली. महाराष्ट्रात महायुतीला अत्यंत बिकट काळ सुरू असताना उदयनराजे भोसले यांनी मिळवलेला हा विजय नक्कीच महायुतीसाठी सुखकारक आहे हे म्हणावं लागेल. पाहत राहा महाराष्ट्र लाईव्ह.